मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान मानवी बॉम्बस्फोटाच्या धमकीचा मेसेज आलाय। पोलिसांना हा मेसेज आलाय। वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकीचा मेसेज आलाय। तर 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब आहेत आणि 400 किलो RDXच्या स्फोटानंतर मुंबई शहर हादरेल असा उल्लेख केलाय। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत, त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत। गिरीश, काय अधिक माहिती देशील? वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर एक धमकीचा मेसेज आलेला आहे। यामध्ये मुंबईत मानवी बॉम्बस्फोट घडून आणू अशा पद्धतीचा एक मेसेज आहे। या मेसेजमध्ये अनेक उल्लेख करण्यात आले, ज्यामध्ये 400 किलो RDXचा देखील उल्लेख करण्यात आला, ज्यामध्ये 1 कोटी लोक मारले जाऊ शकतात। याशिवाय 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक मारले जातील अशा पद्धतीचा मेसेज या वाहतूक पोलिसांच्या या व्हॉट्सअप नंबरवर पाठवण्यात आलेला आहे। लष्कर-ए-जिहादी या नावाच्या संघटनेचा धमकीत या उल्लेख करण्यात आला आहे। याशिवाय 14 पाकिस्तानी आतंकवादी देखील यात आलेले आहेत असा देखील या संपूर्ण मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा जो मेसेज आलेला आहे त्यानंतर मुंबई पोलीस आहेत, महाराष्ट्र पोलीस आहेत, ते अलर्ट मोडवर आलेले आहेत। सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे। हा हॉक्स कॉल आहे असं, निनावी कॉल आहे असं सांगून या ठिकाणी मुंबई पोलीस आहेत ते अलर्ट मोडवर आलेले आहेत। सकाळी या ठिकाणी हा वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर हा मेसेज आलेला आहे। त्यामुळे ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावरच हा धमकीचा मेसेज आल्यामुळे कुठेतरी आता पोलीस देखील सगळे नाकाबंदी करून नक्कीच गिरीश, धन्यवाद। आपण पाहू शकतोय की आता उद्या विसर्जन आहे आणि त्या तोंडावर हा धमकीचा निनावी कॉल आलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।